हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, मुंबई उच्च न्यायालय लिपिकचं जो उत्तर तालिका आहे ती आपली आलेली आहे, परंतु फायनल आन्सर की अजून आली नाहीये. तर त्यानुसार बघा आपल्याला मार्क्स जे आहे ते समजलेले आहे. तर कट ऑफ किती असणार हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर मी पोल घेतला होता, त्याच्यामध्ये पेपर कसा होता, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोपा आणि मध्यम असं सांगितलं होतं. तर कट ऑफ पूर्णपणे बघा तुम्ही कोणत्या बेंचेससाठी ॲप्लिकेशन केलं होतं, तिथे वॅकन्सी किती होत्या आणि ॲप्लिकेशन किती आले होते याच्यावरती डिपेंड असतो. तर बॉम्बेसाठी बघा 830 जागा होत्या, नागपूरसाठी 166 आणि औरंगाबादसाठी 336. ठीक आहे. हा पुढचा टेबल एक प्रेडिक्शन आहे, की याच्यानुसार तुम्हाला जर मार्क्स असतील तर तुम्हाला नक्कीच टायपिंगसाठी कॉल येऊ शकतो. बघा 70+ मार्क्स असणार तर मुंबई, नागपूर, औरंगाबादसाठी तुम्हाला संधी ऑलमोस्ट आहे. 65 to 69 आहे, तर मुंबईसाठी आहे. नागपूर आणि औरंगाबादसाठी सुद्धा आहे. 60 to 64 असणार तर लो आहे मुंबईसाठी, कारण की बरेचशा विद्यार्थी इथे ॲप्लिकेशन फर्स्ट करतात. नागपूरसाठी आणि औरंगाबादसाठी तुम्हाला चान्स आहे. ठीक आहे. 55 to 59 असेल तर मुंबईसाठी चान्स नाहीये, वॅकन्सी जरी जास्त असल्या तरी सुद्धा. ठीक आहे. परंतु नागपूरसाठी लो आहे, परंतु औरंगाबादसाठी तुम्हाला चान्स आहे. बिलो 55 तर तुम्हाला माहिती आहे 45 मार्क्स जे आहे ते आपले पासिंग मार्क्स असणार आहे. तर बिलो 55 असणार तर मुंबईसाठी, नागपूरसाठी आणि इव्हन औरंगाबादसाठी सुद्धा नाही आहे आणि चान्स म्हणजे तुम्हाला कॉल येण्याची शक्यता सुद्धा खूप कमी आहे. तरी सुद्धा होप ठेवायला काही हरकत नाहीये. ओके. विनाकारण म्हणजे असं सांगणार की नाही 55 आहे तर तुम्हाला कॉल येऊ शकतो. मला असं योग्य वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगितलेलं आहे. बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असणार की तुम्हाला सांगितलं असणार की बिलो म्हणजे 55 म्हणजे 50 असणार तरी असेल, परंतु असं नाहीये.